माननीय सभापती महोदय, सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। सन्माननीय सभापती महोदय, उत्तर अगोदर सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 14 यावर सन्माननीय परब साहेबांनी जी फील्डवरची वस्तुस्थिती आहे ती लोकांना अनुभव येतो तो या ठिकाणी कथन केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की व्हॅलिडिटी मिळायला दीर्घकाळ लागतो। त्याचं पहिलं कारण पूर्ण क्षमतेनं व्हॅलिडिटी समितीच्या सगळ्या सदस्यांची पदं ही वेळोवेळी भरली जात नाहीत। त्याचं कारण याला अर्धन्यायिक अधिकार हे त्या समितीला या ठिकाणी आपण कायद्याने दिलेले आहेत। त्याचं कारण हे असं आहे की बाबा त्याच्यावर कुणाच्या दबावामुळे एखाद्याची जात खऱ्याची खोटी आणि खोट्याची खरी होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा सरकारचा शुद्ध हेतू होता। पण सन्मान्य परब साहेब जसं म्हटले तसं याही सभागृहामध्ये आणि खालच्याही सभागृहामध्ये अनेक वेळा जात पडताळणी समित्यांच्या संदर्भातले आक्षेप, आरोप, तक्रारी अगदी जबाबदार सन्मान्य विधिमंडळ सदस्यांनी केलेले आहेत आणि त्याच्यात काही ठिकाणी तथ्य देखील आढळून आलेलं आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये दोन गोष्टी मला स्पष्ट करायच्या आहेत की शैक्षणिक कामासाठी आणि नोकरीच्या कामासाठी ही आपण 12 महिने अशा पद्धतीचे दाखले देण्याची प्रक्रिया ऑनगोईंग चालू ठेवलेली आहे। हा निवडणुकींच्या स्थानिक स्वराज्य असतील किंवा सार्वत्रिक इतर निवडणुका असतील याच्यासाठीचं काम हे निवडणुकीच्या काळापुरतं त्या समितीकडे देण्याचं कारणच एवढं आहे की नोकऱ्या, शिक्षणाचे दाखले याचा व्याप किंवा याची जसं काय सन्माननीय गोरे साहेबांनी सांगितलं की किती दाखले दाखल झाले, किती प्रलंबित आहेत, तरी सुद्धा या संदर्भामध्ये ज्यांना कुणाला या पद्धतीनं राजकीय आरक्षण म्हणजे नोकरी तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका असतील किंवा विधानसभा, विधान परिषद, विधानसभा असतील, लोकसभा असतील याच्यासाठी ते काम असंच 12 महिने चालू ठेवायसाठी काय तरतूद करावी लागेल या बाबतीत LNGDचं निश्चितपणाने एक सुधारित ओपिनियन या ठिकाणी घेतलं जाईल आणि लॉ अँड ज्युडिशरीच्या ओपिनियन घेऊन जर अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये सुसूत्रता आणता येत असेल तर LNGDचं ओपिनियन घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या संदर्भात निश्चितपणाने उचित कार्यवाही केली जाईल।